नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढील 30 दिवसाचं नियोजन कसं करावं, कशा पद्धतीने अभ्यास करावा आणि क्लासचा कसा सदुपयोग करून घ्यावा हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही कुठल्या ना कुठल्या क्लासशी कनेक्टेड असाल किंवा कुठल्या ना कुठल्या पुस्तकाशी कनेक्टेड असाल, कुठल्या ना कुठल्या गोष्टी शोधण्याच्या कनेक्टेड असाल। तुमच्याकडे आता फक्त आणि फक्त 30 दिवसाचा कालावधी उरलेला आहे। या 30 दिवसामध्ये अभ्यास नियोजन कसं करावं आज पाहणार आहोत मित्रांनो। लक्षात घ्या, 30 दिवसात अभ्यास कसा करावा आणि कशा पद्धतीने आपल्याला 30-90 मार्क मिळवायचे आहेत ते पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, 30 दिवसामध्ये नियोजन करत असताना तुम्हाला टेस्ट पेपर खूप सोडवायचे या 30 दिवसामध्ये। रोज एक टेस्ट पेपर जरी सोडवला तर त्याचा जास्तीत जास्त तुम्हाला फायदा होणार आहे। ते कसं, टेस्ट पेपर सर कुठे मिळतात, तर टेस्ट पेपर जर हवे असतील तर माझ्याकडे उपलब्ध आहेत। या संपर्क क्रमांकावर टेस्ट पेपर असं व्हॉट्सअप करायचंय तुम्हाला। या संपर्क क्रमांकावर 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असताना या गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात ठेवा की प्रश्नांची पातळी तुम्हाला लक्षात आली पाहिजे तरच विषय क्लिअर होता जाणार आहे। बघा आता मराठीमध्ये टार्गेट ठेवा साधारण 25 मार्काचं आणि सीडीपी मध्ये टार्गेट ठेवा 25च मार्काचं। बाकी विषय तुम्हाला पुश करत राहायचे। फक्त ईव्हीएस सारखा विषय पडू द्या, 10-20 मार्क पडले, 10-15 मार्क 10 ते 15 मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला। मॅथ सारख्या विषयामध्ये 25 मार्कापर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे। 20 पडतील तरी बेटर आहे। ओके, त्यानंतर राहिला इंग्लिश किंवा हिंदी। इंग्रजी किंवा हिंदी जर विचारात घेतलं विद्यार्थी मित्रांनो, हिंदीच्या आयडियाच नाहीत आपल्याला। हिंदीच्या मध्ये काय येणार आहे त्याच्या वेळेला आयडिया नाहीत। आपल्या पेपर मध्ये सुद्धा आपण हिंदी ऍड केलेलं नाही, त्यामुळे याला सुद्धा 10 ते 15 मार्कापर्यंत पोहोचायचंय, एवढं लक्षात ठेवायचंय। हे झाले 50 आणि 25 75 75 आणि 10 85 कास्ट मध्ये पास होणार आहोत आपण। बघा लक्षात घ्या, 85 मार्क मिळवून कास्ट मध्ये म्हणजे लोवेस्ट विचार केला। ओपन मध्ये जर मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला हे 5-5 दोन्ही विषयामध्ये मार्क वाढवायचे आहेत। दोन्ही विषयामध्ये कुठे ना कुठे आपल्याला अजून 10 मार्काची जोड द्यायची आहे, हे डोक्यामध्ये ठेवा, त्यानुसार अभ्यास करा। अजून एक विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन साठी क्वालिटी 777 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 777 मध्ये आपण बॅच एका महिन्यासाठी लॉन्च केलेली आहे। ज्यांना कुणाला एका महिन्यामध्ये अभ्यास करायचंय त्यांनी नक्कीच या बॅचला जॉईन करू शकता। आता तुम्हाला पहिलाच अनुभव आहे, तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स आहे किंवा 30-35 मार्क येतील। किती? 30-35। मित्रांनो, कुठल्याही ताकद तुम्हाला 90 मार्कापर्यंत नेऊन देत नाही। कुठलेही असू द्या, काही असू द्या, कुठलाही क्लास लावा, एका महिन्यामध्ये पॉसिबल नाही। जर तुम्हाला 60 ते 75 दरम्यान मार्क पडतात, 60 ते 75, त्याच्यासाठी तुम्हाला 85 पर्यंत पोहोचायचे किंवा तुम्हाला इव्हन 90 पर्यंत पोहोचायचे, तर मित्रांनो नक्की आता सुद्धा क्लास लावला तरी तुम्हाला त्याचा फायदा नक्की होणार आहे। पण वेळ देऊन अभ्यास करावा लागेल, हे नक्की निश्चितपणे आहे, लक्षात घ्या। सो गॅरंटी एवढी देतात तर आम्ही पास होतो का, महिन्याची फीस भरल्यानंतर आम्ही पास होतो का, असं म्हणायचं नाही। कारण काय, जे विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स इथपर्यंत आहे बाबा मला 60 ते 75 या दरम्यान मार्क पडतात, 10-15 मार्काचं आपलं पुशअप जर भेटलं मित्रांनो तर नक्कीच आपल्याला यश प्राप्त होण्यास कुठलीच अडचण येत नाही। त्यामुळे सांगतोय सर्व विद्यार्थ्यांना आगामी काळामध्ये तयारी करत असताना 777 मध्ये तुम्ही एक महिन्यामध्ये तयारी करू शकता। त्याच्यानंतर सीडीपी विषय, जे की आता सेकंड पेपरचं बोलतो, सीडीपी विषयामध्ये 25+ आपले फिक्स मार्क घेणं आहे म्हणजे आहेच। आता मराठी कंपल्सरी सर्वांनीच घेतलेली आहे, मराठीमध्ये सुद्धा 25 मार्क आपल्याला मिळवायचे आहेत। आता ज्याचं मॅथ अँड सायन्स आहे त्यांना काहीही करून लक्षात घ्या, या विषयामध्ये 60 मार्कापैकी 40 मार्क मिळवण्याची तयारी ठेवायची। आणि एस आहे त्यांना सुद्धा 40 मार्क मिळवायची तयारी ठेवायची। म्हणजे मित्रांनो हे 50 आणि हे 40 बस, इथेच आपली पासिंग आहे। आता याला सेकंड लँग्वेज इंग्लिश मध्ये तुम्ही 10-12 मार्क घ्या किंवा न घ्या, किंवा यातले 10-12 मार्क गाळा किंवा न गाळा, पण तुमचे 2 विषय यापुढे जास्त स्ट्रॉंग करायचे, मार्क देणारे विषय आहेत।
आणि तुमचे सोप्यातले सोपे विषय आहेत हे आणि हे. ओके, मॅथ मध्ये तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही 20 मार्क मिळवलात आणि सायन्स मध्ये सुद्धा 30 पैकी 20 मार्क मिळवलं, झाले ना रे पासिंग. सोशल सायन्स मध्ये 40 मार्क मिळवलात, दोन या विषयामध्ये 50 मार्क मिळवलात, मित्रांनो झाली ना पासिंग. हे असं जबरदस्त नियोजन तुमचं असलं पाहिजे. यापुढे सोपा विषय आउट ऑफ कडे गेला पाहिजे, अवघड विषय अवरेज तरी मार्क आले पाहिजे, हे माइंड मध्ये सेट करून ठेवा. आणि या गोष्टी झाल्या तरच आपल्याला ही परीक्षा क्रॅक करता येते, एवढं डोक्यामध्ये कायम ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, लागा तयारीला. 1 महिना सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आता शिक्षक लोकांसाठी सांगतो, थोडासा वेळ लागणार आहे. आपले 1 वर्षाच्या बॅच सुद्धा चालू आहे. पूर्णपणे 1 वर्ष तुम्ही बॅचला जॉईन करून राहू शकता आणि 100% यश मिळवू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, मेंटरशिप बॅच सुद्धा चालू आहे, जे की त्याच्यामध्ये टीईटी, TAIT, CTT या तिन्ही परीक्षा इन्क्लुडिंग असतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, पास होण्याची गॅरंटी, म्हणजे पास होणे नाही, शिक्षक होण्याची गॅरंटी दिली जाईल, शिक्षक डायरेक्टली. पण मेंटरशिप बॅचला आठवड्याला वीकली टेस्ट असेल, त्यानंतर आठवड्याला तुमचा संपर्क क्रमांक असेल, तुम्हाला असणाऱ्या समस्या सोडवल्या जातील, प्रत्येक टॉपिक पर्सनली लक्ष देऊन तुमच्याकडे मार्गदर्शन केलं जाईल. हे फक्त वर्षभरासाठी असणार आहे आणि तुम्ही ही मेंटरशिप सुद्धा बॅच जॉईन करू शकता. पण तुमची अभ्यास करण्याची तयारी असेल तरच मी तुम्हाला शिक्षक घडवू शकतो. मी माझ्या घरच्यांना शिक्षक घडवू शकतो, म्हणजे मी तुम्हाला सुद्धा शिक्षक घडवू शकतो, रिझल्ट आणू शकतो. मित्रांनो लक्षात ठेवा, अशाच पद्धतीने हे तुमचं आगामी काळातलं नियोजन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तयारी करत असताना या सर्व गोष्टीचा विचार करता तुम्ही या 30 दिवसामध्ये स्टडी प्लॅन बनवून आपल्याला कोणत्या दिवशी काय करायचं आणि कोणत्या दिवशी काय केल्याने आपल्याला मार्क येतील, एवढं जर आपल्या माइंडसेट मध्ये करून ठेवलात तर नक्कीच ही परीक्षा अवघड नाही. मित्रांनो, हिला अवघड बनवत चाललोय आपण आणि कमी दिवसामध्ये पास होण्याचे स्वप्न पाहतोय. ते कमी दिवसामध्ये मेहनत जास्त करून आपल्याला पास व्हायचंय. अनलिमिटेड केल्यानंतर लिमिटेड यश मिळत असतं. हे या स्पर्धा परीक्षेच्या विश्वामध्ये खूप महत्वाचं आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.